जर तुमच्या तोंडाचा वास येत असेल, तोंडामधून दुर्गंधी येत असेल आणि अनेक प्रयत्न करूनही तोंडाचा वास जात नसेल, तर या व्हिडिओमध्ये मी 5 उपाय सांगणार आहे. यापैकी कोणता जरी एक उपाय केला तरी तुमच्या तोंडाचा वास जाऊ शकतो, परत तोंडामधून दुर्गंधी केव्हाही येणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कोणते उपाय आहेत, कसे करायला पाहिजे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण तर तुम्ही ऐकलेलीच असेल. म्हणजेच तोंडाचा वास का येतो यावर उपाय करण्यापेक्षा तोंडाचा वास येऊच नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर बघूया की तोंडाचा वास नक्की का येतो, याची काय कारणे आहेत. सगळ्यात पहिले कारण आहे तोंडामध्ये बॅक्टेरिया तयार होणे. जर आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया तयार झाले तर यामुळे तोंडाचा वास येऊ शकतो. तर तोंडामध्ये बॅक्टेरिया का तयार होतात? जर आपण व्यवस्थित स्वच्छता नाही ठेवली तर यामुळे आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. आता अनेक जण म्हणतात की आम्ही तर तोंडाची व्यवस्थित स्वच्छता ठेवतो तरी सुद्धा आमच्या तोंडाचा वास कस काय येतो? तर याचं कारण म्हणजे आपण जे अन्न पदार्थ खातो ते आपल्या दातामध्ये थोडेफार तरी अडकतात किंवा अन्नाचे कण ज्याला म्हणतो ते आपल्या दातामध्ये अडकून राहतात आणि त्या ठिकाणी त्या अन्न कणावर बॅक्टेरिया अटॅक करतात आणि यापासूनच सल्फर कंपाऊंड रिलीज होतो आणि यामुळेच आपल्या तोंडाचा वास येत असतो. म्हणून जर तुम्ही स्वच्छता ठेवत आहे तरी सुद्धा तुमच्या तोंडाचा वास येत आहे तर हे तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या दातामध्ये तर खाल्लेलं अन्न अडकत नाही ना. जर मोठे अन्न कण अडकलेले आहेत ते डोळ्यांना दिसून येतात किंवा दातामध्ये डिस्कम्फर्ट तयार झाला तर आपण ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेक वेळेस असं सुद्धा होतं की एवढ्या सूक्ष्म प्रमाणात अन्नाचे कण अडकतात जे आपल्या डोळ्यांना पण दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला डिस्कम्फर्ट पण होत नाही. आणि हे अन्नाचे कण जेव्हा तसेच पडून राहतात दाताच्या मध्ये, त्यावर बॅक्टेरिया अटॅक करतात आणि हळूहळू त्यापासूनच तोंडाचा वास यायला सुरुवात होतो आणि याचं प्रमाण हळूहळू डेंटल प्लाक मध्ये म्हणजेच दातावर एक पिवळ्या कलरचा थर जमा व्हायला लागतो आणि त्यापासून तोंडाचा वास यायला सुरुवात होते. तर ही अशा प्रकारची सुरुवात असते. आता यावर अनेक जण असं उत्तर देतात की आम्ही तर ब्रश व्यवस्थित करतो तरी सुद्धा हा वास का जात नाही? तर याचं उत्तर म्हणजे आपल्याला अन्न कण अडकणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. म्हणून जेवण केल्यानंतर आपल्याला चूळ भरायची असते आणि दिवसातून 2 वेळेस ब्रश करायचं असतं. सोबतच आपल्या दातांना कुठे कीड तर नाही ना याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. विशेष म्हणजे जेव्हा दातांना कीड लागलेली असते याचा अर्थ काय असतो? तिथं बॅक्टेरियांनी अटॅक केलेला, यामुळेच तर कीड लागलेली आहे ना. आणि कीड लागलेल्या दातामध्ये तुम्ही किती जरी चूळ भरली तरी सुद्धा काही ना काही अडकून राहतच असतं आणि यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. म्हणून आपल्या कोणत्या दातामध्ये कीड तर नाही ना हे अगोदर बघायचं आहे आणि जर कीड लागलेली असेल तर यामुळेच तोंडाचा वास येत आहे हे प्रूफ होतं. त्यानंतर तिसरं कारण आहे एखादा हिरड्यांचा आजार असणं. आता जसं की हिरड्यांना सूज येणे, हिरड्यामधून रक्त येणे किंवा हिरड्यामध्ये पू जमा होणे, अशा प्रकारच्या म्हणजेच कोणत्याही प्रकारचं जर हिरड्याशी संबंधित जर तुम्हाला आजार असेल तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. 4 नंबरचं कारण आहे एखादा सिस्टेमिक डिसीज असणं. जर तुम्हाला कोणताही जरी एखादा आजार असेल तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास येऊ शकतो. तसेच एखाद्या गोळीच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा वास येऊ शकतो. जर तुम्हाला एखादी गोळी कंटिन्यू चालू आहे आणि त्या गोळीच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा वास येऊ शकतो. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की आपल्या तोंडाचा वास नक्की का येत आहे आणि ज्या कारणामुळे येत आहे ते कारण अगोदर दूर करायला पाहिजे, त्यानंतर वास येऊ शकत नाही. ठीक आहे, आता कारणे पण सांगितले आणि वास येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे पण सांगितलेलं आहे. परंतु जर वास येतच आहे तर त्यावर कोणते उपाय करायला पाहिजे हे बघूया. आता सगळ्यात साधा, सरळ, सोपा आणि पहिला उपाय आहे तो म्हणजे घरचे घरी तुम्हाला एक माउथ वॉश बनवायचा आहे. 2 चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यांचं मिश्रण बनवायचं आहे आणि त्याने आपल्याला चूळ भरायची आहे किंवा गुळण्या करायच्या आहेत आणि ह्या गुळण्या तुम्ही दिवसातून 2 वेळेस करू शकता. हा माउथ वॉश सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आणि सगळ्यात चांगला उपाय मानला जातो. जर अनेक दिवसापासून तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हाच उपाय करायला पाहिजे. हा उपाय तुम्ही कसा करू शकता तर सकाळी ब्रश केल्यानंतर ह्याचा उपयोग करू शकता आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर पण उपयोग करू शकता. तर यासाठी 2 चमचे खायचा सोडा घ्यायचा आहे आणि साधारणपणे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. यांचं व्यवस्थित मिश्रण बनवायचं आहे आणि याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. जर हा उपाय तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळेस आणि 1 ते 2 महिन्यापर्यंत लगातार केला तर तुमच्या तोंडाची जी दुर्गंध येत होती, वास येत होता, ती कायमची दूर झाल्याचं तुम्हाला जाणवेल. कारण यामुळे आपल्या तोंडातील बॅक्टेरिया किल होण्यास मदत मिळत असते. हा सगळ्यात चांगला, सरळ, सोपा आणि इफेक्टिव्ह असा उपाय आहे. 100% तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येणार म्हणजे येणार. जर तुम्हाला पण तोंडाचा वास येण्याची समस्या असेल तर हा उपाय तुम्हाला सगळ्यात अगोदर
ट्राय करायला पाहिजे. 2 नंबरचा उपाय आहे ऑइल पुलिंग. ऑइल पुलिंग मध्ये आपल्याला नारळाचे तेल घ्यायचे आहे. अर्धा चमचा नारळाचे तेल तोंडामध्ये घेऊन तोंडामध्ये फिरवत राहायचं आहे, स्विशिंग करत राहायचं आहे. यामुळे सुद्धा तोंडातील बॅक्टेरिया मारण्याचं काम केलं जातं आणि बॅक्टेरिया जर मेले तर साहजिकच आहे की तोंडाचा वासच येणार नाही. तर हा 2 नंबरचा उपाय तुम्हाला करायचा आहे. ऑइल पुलिंग खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी या प्रॉपर्टीज असतात आणि याच कारणामुळे आपल्याला ओरल रिलेटेड इतरही काही आजार असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत मिळत असते. जसं की दाताला कीड लागलेली असेल तर कीड लागण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. हिरड्यामधून रक्त येत असेल किंवा हिरड्या सुजत असतील तर त्यांचं सुद्धा प्रमाण कमी होतं. अशा प्रकारे ऑइल पुलिंगचे आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. सोबतच जर तोंडाचा वास येत असेल तर वास सुद्धा निघून जातो. 3 नंबरचा उपाय आहे अननस खायचा आहे किंवा अननसाचा ज्यूस प्यायचा आहे. जर तुम्हाला इन्स्टंट तोंडाचा वास घालवायचा असेल व एखादा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला पण माहित आहे की तुमच्या तोंडाचा वास येत आहे, तर अशा वेळेस जर तुम्हाला इन्स्टंट तोंडाचा वास घालवायचा असेल तर यासाठी तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटं अगोदर अननसाचा ज्यूस प्यायला पाहिजे. अननसाच्या ज्यूसामुळे सुद्धा खूप लवकर म्हणजे एक इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. लगेच तोंडाचा वास गेल्याचं तुम्हाला जाणवेल. जेव्हा तुम्ही अननसाचा ज्यूस पिऊ शकत नाही तेव्हा तुम्ही अननसाचे 1-2 तुकडे बी चावून खाऊ शकता. यामुळे सुद्धा तोंडाचा वास जाण्यास मदत मिळत असते. 4 नंबरचा उपाय आहे दही. दही तर आता सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते किंवा एनी टाइम आपल्याला कुठे ना कुठे मिळतच असतं. आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना बॅड बॅक्टेरिया म्हटलं जातं आणि दह्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते गुड बॅक्टेरिया असतात. आता बॅक्टेरियामध्ये पण 2 प्रकार आहेत. तर चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया दह्यामध्ये असतात आणि दही खाल्ल्यामुळे हे चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया जे आपल्या तोंडामध्ये बॅड बॅक्टेरिया आहेत त्यांना मारण्याचं काम करतात आणि अशा प्रकारे दह्यामधील बॅक्टेरियामुळे सुद्धा आपल्या तोंडाची दुर्गंध जाऊ शकते, तोंडाचा वास येऊ शकत नाही. त्यानंतरचा 5वा उपाय आहे तो म्हणजे दूध प्यायचा आहे. होय मित्रांनो, दूध पिल्यामुळे सुद्धा आपल्या तोंडातील बॅक्टेरिया मरून जाऊ शकतात. आता जसं की काही अन्न पदार्थ खाल्ले तरी तोंडाचा वास येतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर कांदा, लसूण अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्या तोंडाचा वास येत असतो. स्पेशली लसूण खाल्ल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास येत असेल आणि त्याच्यानंतर वास जावा यासाठी जर तुम्ही 1 ग्लास दूध पिलं तर लगेच तुम्हाला असं जाणवेल की तोंडाचा वास पूर्णपणे निघून गेलेला आहे. लसूणचा जो वास होतो त्यावर दूध खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. काही इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या असतील आणि तुम्हाला तुमच्या तोंडाचा वास किंवा ते लसूणचा वास खूप जास्त अनकम्फर्टेबल फील करून देत आहे तर अशा वेळेस तुम्ही 1 ग्लास दूध प्या, विषय संपून जातो, वास येणारच नाही. बोनस उपाय म्हणजे पाणी प्यायचं आहे. जर तुमचं तोंड कोरडं पडत असेल तर यामुळे बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत मिळत असते. खूप झपाट्याने बॅक्टेरियाची वाढ होत असते आणि यामुळे आपल्या तोंडाचा जबरदस्त वास यायला लागतो किंवा खूप उग्र असा वास येत असतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. पाण्यामुळे लाळेचं प्रमाण वाढत असतं आणि लाळेमुळे बॅक्टेरियाची ग्रोथ सुद्धा होत नाही. तर या कारणामुळे आपल्याला खूप जास्त पाणी प्यायला पाहिजे. जर तुम्ही पाणी जास्त पिलं तर यामुळे सुद्धा तोंडाचा वास जाऊ शकतो. तर ओव्हरऑल मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नक्की तोंडाचा वास काय येतो, त्याची काय कारणे आहेत आणि तोंडाचा वास घालवण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट करून सांगू शकता. आणि तोंडाचा वास येऊ नये यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट करायची आहे तर आपले दात व्यवस्थित असले पाहिजे. दातामध्ये अन्न पदार्थ अडकू नाही द्यायचे आणि दातामध्ये अन्न पदार्थ अडकू नये यासाठी आपल्याला 2 टाइम ब्रश करायचा आहे आणि गरज पडल्यास माउथ वॉशचा पण उपयोग करायचा आहे. या जर तुम्ही सोप्या गोष्टी जर फॉलो केल्या तर 100% तुमच्या तोंडाचा वास जाणार म्हणजे जाणार, तोंडाचा वास येणारच नाही. या व्यतिरिक्त तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा, त्यावर मी लवकरात लवकर उत्तर देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.